बॅटिंग टीमचे नाव माहीत नाही. 12th मॅन पाठवायचं आहे. 12th मॅन पाठवा आपला लवकर. तर प्रेक्षको, स्वागत आहे आपलं धर्मवीर आमदार चषक 2025चा तरार दिवस 5वा पहिला सामना आतमध्ये गेम ऑन. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून विजूदादा दुर्णे, पवनदादा भालेराव, प्रसाददादा पदाट, उमेशदादा वरडे, ड्राईव्ह करत अलॉंग दी कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला खातं ओपन होते आहे त्रिशा DRB 11 बुलढाणा संघाचं. दोन्ही सलामीचे फलंदाज ओमकार केनी, विशाल शहा. ओमकार केनी पुणे परिसरामध्ये अनेक स्पर्धांमध्ये ओमकारने त्याच्या बॅटिंगची छाप सोडली आहे. विशाल शहा मॅन फ्रॉम नवी मुंबई, ओमकार केनी मॅन फ्रॉम पुणे. अकोट टप्प्याचा बॉल होता, अक्रॉस द लाईन गेले. ठाणे परिसरातील हा एक विध्वंसक डावखुरी हाताचा फलंदाज ओमकार केनी. ओमकार केनी जर बघितलं तर हो, पहिलाच हा फुलटॉस बॉल होता. या फुलटॉस बॉलला दिली आहे दिशा. विशाल शहाच्या बॅटमधून बॉल एक टप्पा सीमा पार चौकार.
पहिलं षटक समाप्त 7 धावा 7 लॉस ऑफ 0. त्रिशा DRB 11 बुलढाणा, विशाल शहा, ओमकार केनी. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, धावबादेची संधी, पैकी मात्र यष्टांवरती नव्हती. खूप वेळ हातामध्ये बॉल होता, प्रयत्न केला यष्टांवरती बेकी करण्याचा, परंतु पैकी मात्र यष्टांवरती आता फेकू शकले नाही क्षेत्ररक्षक आणि संधी गमावत असताना मिळाली असती विकेट धावबादेच्या रूपामध्ये, परंतु बचावले. धावसंख्या 8. षटक क्रमांक हे दुसरं पॉवर प्लेचं त्रिशा DRB 11 संघ. अनेक मुंबई परिसरातील नामवंत टेनिस बॉल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला शिवरानाथ चांडोळ संघामध्ये सुद्धा पुणे परिसरातील अनेक खेळाडू आहेत, जे की या मॅच मध्ये आतापर्यंत पहिलं षटक बघितलं तर मयूरचं चांगलं पाहायला मिळालं, ज्यामध्ये 7 धावा खर्च केल्या मयूरने. आता सागर शिंदे गोलंदाजी मार्कवरती. सागरचा पहिला बॉल खूप चांगला होता, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागत फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये संधी होती धावबादेची, परंतु या अगोदरच्या बॉलवरती ती संधी गमावली आहे. 8 धावा लॉस ऑफ 0. ओमकारने समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग बॉल, एक टप्पा सीमा पार. ओमकार केनीच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते आहे. मॅन फ्रॉम ठाणे ओमकार केनी. डावखुऱ्याताचा हा एक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे ओमकारने अनेक स्पर्धांमध्ये. त्या बॉलला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर खाली राहिला बॉल सागरचा. सागरने या अगोदरचा बॉल अगदी समोर टाकला होता, अतिरिक्त उसळी त्या बॉलला तेवढ्या चांगल्या प्रकारे बॅकफुटला जात चांगला पंच पाहिला ओमकारच्या बॅटमधून आपण. तदनंतर अगदी समोर टाकला हा बॉल, समोरच्या लाईनच्या बॉलला अक्रॉस द लाईन गेले ओमकार आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये चाललंय. आणखी एक वेळ समोर खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही, बॉल हवेत, झेल सुटतोय ओमकारचा. कॅप्टन होते तिथे चांडोळ संघाचे कर्णधार, डाऊन दी बॉल होते, खूप वेळ बॉल हवेत होता, परंतु आता झेल सुटत असताना 13 धावा 13. ओमकार सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं म्हणजे संधी देणं आणि समोरच्या काही षटकांमध्ये या संधीचं नक्कीच सोनं करतील. संभाजीभाऊ पवार यांच्याकडून त्रिशा DRB 11 संघाचे फलंदाज 50 धावा करतील, तर 2100 रुपयांचं पारितोषिक हे संपूर्ण सामन्यामध्ये असेल. कोणताही खेळाडूने जर 50 धावा केल्या तर संभाजीभाऊ पवार यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. या अगोदरचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय, पडल्यानंतर बाहेर वळवला बॉल, दी लेग कटर पेश केला, स्लोअर बॉल, बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग करतायत सागर शिंदे आणि ही गोलंदाजी पूरक ठरते या खेळपट्टीवरती. आता ही बॅकफुटला गेले होते विशाल शहा, परंतु हाई बॉल अगदी पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 पॉवर प्लेचे षटक होत आहे, पहिल्या डावातले समाप्त. धावसंख्या 13 धावा लॉस ऑफ 0. त्रिशा DRB 11 बुलढाणा.
चांडोर संघाचे संघ मालक धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड यांचे कट्टर समर्थक, धाड परिसराची शान शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील गुजर, तर चांडोड येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ धनावत यांचा हा शिवराणा चांडोड संघ, तर दुसऱ्या बाजूला निशांत बागवान यांचा त्रिशा DRB बुलढाणा संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतोय. या पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकत शिवराणा चांडोड संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये झाली. जास्त तर धावा खर्च केल्या नाही या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, मात्र 13 धावा धावफलकावरती. एक चान्स जरूर होता ओमी केनेचा, परंतु तो चान्स गमावलाय कर्णधाराने. शेवटच्या काही क्षणांमध्ये समोरच्या काही षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी ओमी केने करतील ते उत्सुक असतील हा प्रेक्षक वर्ग, कारण प्रेक्षक वर्ग ज्या प्रकारे या मैदानावरती जुळलाय, अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी रोजनिशी जुळत आहे. तर या सर्व प्रेक्षकांचे मी हार्दिक स्वागत करतोय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटले खेचलाय, लपेटलाय, ओमी केनी स्पेशल बॉल, षटकार. एकोणावीस धावा. खोदून काढलाय अलॉग दी कार्पेट, समोर खेळलाय, गॅप मध्ये आहे, ओमी केनेच्या बॅट मधून आणखी देखतोय मैदानाला आग लावणारा चौकार. आमदार धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांचं आगमन या मैदानाच्या आतमध्ये होतंय. भाऊंचं खूप खूप स्वागत असेल.
धावसंख्या 37 धावा, 37, लॉस ऑफ 0. विशाल सहाची आतापर्यंत चांगली फलंदाजी सोबतीला ओमकार केने. प्रत्येक बॉलवरती धावा करतायत. सागर शिंदे तर आतापर्यंत चांगला षटक पाहायला मिळत आहे. ओ चांगला खेळलाय, रीचचा वापर केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला विशाल शहाच्या बॅटमधून. आणखी एक चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या आणि तेच आता कुठेतरी महागात ठरत आहे शिवराणा चांडोर संघासाठी. 2 सोपे झेल गमावले आहे ओमी केनेचे. त्यानंतर ओमी केने आतापर्यंत 12 बॉलमध्ये 26 धावा केल्या, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. आणखी थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप कव्हरला चांगला खेळून काढलाय. एक धाव सहजतेने येते आहे आणि ही ज्या प्रकारे भागीदारी बनते आहे, एक एक धाव सहजतेने प्राप्त करतात दोन्ही फलंदाज. सागर शिंदेचं या अगोदरचं षटक खूप चांगलं होतं. त्यानंतर आतापर्यंत या अगोदरच्या बॉलवरती चौकार लगावला, त्यानंतर थोडासा टप्पा बदललाय सागरने. समोर खेळलाय ओमी केनी स्पेशल बॉल हवाई सप्रेवरती लॉंग स्टॉपला षटकार. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांचं शुभ आगमन झालं आहे. आणि आल्या आल्या भाऊंनी आणखी एक आनंदाची बातमी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेली आहेत. ती आनंदाची बातमी म्हणजे दिनांक 9 तारखेला धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम दिवशी अंतिम मॅचेससाठी आपल्यामध्ये भारताचे स्फोटक सलामीवीर तथा भारताचे माजी कर्णधार राहिलेले वीरेंद्रजी सेहवाग उपस्थित तर राहणारच आहेत, परंतु त्यांच्याबरोबर भारतीय महिला संघाची एक यशस्वी कर्णधार, एक दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटू मिथाली राज ह्या सुद्धा अंतिम दिवशी आपल्यामध्ये दाखल होणार. ही खास प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल प्रथमतः बुलढाणा नगरीमध्ये. एक खोलवर टप्प्यावरचा बॉल होता, बॅटची बाहेरची गळा लागली होती, खराब फेकी होती, बॅकअप नव्हतं. तिसऱ्या धावेचा कॉल ओमी केनीचा आणि तिसरी ही धाव पूर्ण होती आहे. जिथे एक मात्र धाव मिळाली असती तिथे 2 अधिक धावा प्राप्त करतायत ओमी केनी. तर 4 षटकांचा खेळ पहिल्या डावातला समाप्त. धावसंख्या झाली आहे 51, 51 धावा. त्रिशा DRB 11 बुलढाणा. तर ड्रिंक्स ब्रेक मध्ये आतमध्ये असेल.
दोनों ने आप सभी का स्वागत करता हूं। ड्रिंक्स ब्रेक के बाद बीच मैदान पर खेल शुरू होने वाला है। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 51 रन बिना कोई नुकसान के। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करने का प्रयास था, लेकिन चूंकि वहां पर टप्पा खाने के बाद तेज निकलती हुई गेंद कट करने का प्रयास किया था ओमी ने, लेकिन एक बिंदी गेंद निकालने में कामयाब। फिर से एक बार शफीक तैयार। ग्राउंड स्टाफ कृपया तिथं जायचं आहे, ते बॅनर आणि ती नळी उचलून घ्यायची आहे। ग्राउंड स्टाफ शफीक फिर से एक बार तैयार। इस बार हल्के हाथों से ढकेला लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, दूसरे प्रयास हो रहा है, खतरनाक हो सकता है, डायरेक्ट हिट लगता तो काफी जबरदस्त थ्रो और उतना ही अच्छा कलेक्शन, और लगता वो ये पहला झटका। अब तक काफी गलतियां हुई थी फील्डिंग में, लेकिन इस बार कोई गलती नहीं, और लगता वो ये पहला झटका विशाल शाह के रूप में। लगता हुआ पहला झटका। अनिकेत का अच्छा थ्रो, नए बल्लेबाज पहुंचे बीच मैदान पर। बंटी बद्रिके, ओमकार बद्रिके उर्फ बंटी बद्रिके। विशाल फिर से एक बार तैयार। फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद, इस बार पुल कर दिया उसे, पुल पावरफुल वंडरफुल। डगआउट मध्ये उभे असलेल्या प्रेक्षकांना शांततेत सामना पहा। जर तुम्हाला या ठिकाणी जास्त आवाज करायचा असेल तर प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन सामना बघा। शफीक फिर से एक बार तैयार, सामना करेंगे ओमी। इस बार फुल टॉस गेंद उठाकर खेला उसे सीधा तीर की तरह, गेंद जाती है बाउंड्री लाइन की तरफ 4 रनों के लिए। सेट नजर आ रहे हैं यहां पर ओमी केने 46 रनों पर खेल रहे हैं। इसी छक्के के साथ 50 रन पूरे होते उमी केने के लिए। अगर आपको इस बल्लेबाज की बल्लेबाजी अगर पसंद आई होगी तो जोरदार तालियां उमी के लिए। लगता हुआ ये दूसरा अर्धशतक इस टूर्नामेंट का। इस बार फुल टॉस गेंद ढकेला उसे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, केवल एक ही रन मिलेगा।
इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 69 रन। 5 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर त्रिशा 11 बुल्ढाना। ओमी केने के इस अर्धशतक के लिए संभाजी पवार इनके तरफ से एक 2100 रुपए का इनाम आया है। जोरदार तालियां फिर से एक बार ओमी केने के लिए। जबरदस्त बल्लेबाजी, इस टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक लगाया। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 69 रन। थोड़ी सी धीमी शुरुआत के बाद अब एक रफ्तार पकड़ती हुई है बल्लेबाजी। ओमी केने जबरदस्त फॉर्म में नजर आ रहे हैं। विकास आ रहे दूर वाले छोर से। छठे ओवर का खेल लेकर आएंगे, सामना करेंगे ओमी जो कि एक जबरदस्त फॉर्म में नजर आ रहे। काफी अच्छी बल्लेबाजी। 20 गेंदों पर 53 रन बनाकर खेल रहे। धर्मवीर आमदार चषक 2025 का आज का ये 5वां दिन चलता हुआ ये पहला मुकाबला। इस बार जाने दिया विकेट कीपर के लिए। वाइड बॉल का इशारा आता हुआ। इस अतिरिक्त रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 70 रन। आज का 5वां दिन चलता हुआ ये पहला मुकाबला त्रिशा DRB 11 वर्सेस शिवराना क्रिकेट क्लब चांडोल के बीच में चलता हुआ मुकाबला। दोनों ही टीमें काफी जबरदस्त नजर आ रही है। विकास फिर से एक बार तैयार दूर वाले छोर से। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे ओमी के लिए जो कि एक जबरदस्त फॉर्म में नजर आ रहे हैं। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, इस बार ठीक से कनेक्ट नहीं कर पाएंगे। 1 बाउंस फील्डर द्वारा काफी अच्छी फील्डिंग। दूसरे रन के लिए रोका। काफी जबरदस्त कुल मिलाकर अच्छा खेल बीच मैदान पर चलता हुआ। अभी अभी आप सभी ने अनाउंसमेंट सुनी है कि आखिरी दिन 9 तारीख को जब सेमीफाइनल और फाइनल खेले जाएंगे तब भारतीय क्रिकेट टीम के माजी कर्णधार वीरेंद्र सहवाग और वुमेन्स क्रिकेट टीम की कर्णधार मिताली राज इनका आगमन होने वाला है। सभी बुल्ढाना वासियों के लिए खुशखबरी। अभी हमारे आमदार धर्मवीर संजीव गायकवाड़ इन्होंने बताया है कि ये दोनों आपको देखने को मिलेंगे 9 तारीख रविवार के दिन। विकास फिर से एक बार तैयार, इस बार सामना करेंगे ओमकार बद्री का। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद हवा में जा चुके, फील्डर उसके नीचे आते हुए और इस बार काफी अच्छा कैच पकड़ा गया और फील्डिंग का स्टैंडर्ड अब सुधरता हुआ। पहले थोड़ी सी मिस फील्डिंग हुई लेकिन लगता हुआ दूसरा झटका त्रिशा 11 के लिए। लगता हुआ ये दूसरा झटका। लगता हुआ ये दूसरा झटका। नए बल्लेबाज विक्की मुंबईकर। इस बार काफी अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद खेलने का प्रयास किया था कवर के क्षेत्र में। बाहरी किनारा लगकर गेंद बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में जाती हुई।
इसे 22 का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 72 रन। अब तक काफी अच्छी गेंदबाजी इस ओवर में विकास द्वारा, केवल 2 रन दिए और एक विकेट निकालने में कामयाब। इस बार फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेलने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद, देखना दूसरे रन का प्रयास हो गया नहीं, लेकिन इस बार काफी अच्छी फील्डिंग। इसके पहले उन्होंने काफी जबरदस्त कैच पकड़ा था, एक हाई कैच, रनिंग कैच पकड़ा था और इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 73 रन, 73। छठे ओवर का खेल चल रहा है। विकास फिर से एक बार तैयार, दूर वाले चोर से राइट आर्म राउंड द विकेट। इस बार सामना करेंगे विक्की मुंबईकर। फुल टॉस गेंद, लेकिन फायदा नहीं उठा पाए उसका, थोड़ा सा टॉपेज लगा और गेंद गई मिड विकेट के क्षेत्र में, केवल एक ही रन मिलेगा। हालांकि एक मौका था उनके पास, बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था। काफी जबरदस्त ये ग्राउंड नजर आ रहा है, काफी जबरदस्त ये पिच, इसकी काफी तारीफ हो रही है इस पिच की और इस ग्राउंड की। धर्मवीर आमदार चषक 2025 का ये आयोजन चलता हुआ ये 5वां दिन। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, अंदरून किनारा लगकर गेंद गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, केवल एक ही रन मिलेगा। इसी के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद 75 रन, 2 DRB 11 बुलढाणा। नक्कीच खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। एकूणच जर बघितलं तर ओमी केनीने आज नवी मुंबईच्या विध्वंसक खेळाडूने खूप चांगला खेळ केला आणि प्रचंड फॉर्ममध्ये तो या सीझनमध्ये दिसतोय। दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातून येणारा विक्की मुंबईकर खेळताना पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आज टीम शिवराणा 11 चांडोळ जो मागच्या सीझनचा या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल खेळणारा संघ होता, त्याही टीममध्ये पुणे परिसरातील अजिंक्य असतील, प्रशांत शुक्ला असतील, त्याचबरोबर सूरज कोराम असतील किंवा विशाल गुंजाळ हेही खेळाडू आहेत। त्यामुळे दुसऱ्या डावातही प्रेक्षकांना मजा येईल। पुणे विरोधात मुंबई अशी लढत म्हणायलाही हरकत नाहीये, असा हा सामना रंगतोय। धन्यवाद ओम, आप सभी को जानकारी दे रहे थे कि इस इलाके से ये सभी प्लेयर्स आते हैं। बिल्कुल बुल्ढाना के प्रेक्षकों के लिए पर्वणीय है। ISPL का वहाँ पर टूर्नामेंट चल रहा है ठाणे में, लेकिन बाकी के सभी जो सुपरस्टार आप यूट्यूब पर देखते हैं वो सुपरस्टार आपको बुल्ढाना में देखने को मिल रहे हैं। काफी जबरदस्त ये आयोजन, उतना ही कमाल का ये ग्राउंड, बिल्कुल एक इंटरनेशनल ग्राउंड की तरह सजाया गया है। शफीक फिर से एक बार अपना दूसरा ओवर लेकर आ रहे हैं। इसके पहले का ओवर काफी अच्छा किया था विकास ने, बिल्कुल पांच रन देकर एक विकेट निकाले थे। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, अंदरूनी किनारा लगकर गेंद जाती मिड विकेट क्षेत्र में, 4 रनों के लिए फिर से एक बार मिस फील्डिंग नजर आई। 4 रन के साथ बढ़ती रन संख्या 79 रन, 2 विकेटों के नुकसान पर। शिवराणा टीम के जो ओनर है वो धर्मवीर आमदार संजीव गायकवाड़, इनके कट्टर समर्थक और शिवसेना उप जिला प्रमुख नीलेश पाटिल गुजर, इनकी ये टीम है, और सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ भागवत, इनकी ये टीम है। फिर से एक बार, इस बार तीर की तरह सीधा शॉट, 4 रनों के लिए जबरदस्त बल्लेबाजी ओमी केनी। गेंद मिलती है उसका फायदा उठाते हुए ओमी, एक सेट बल्लेबाज अब बड़े स्कोर की ओर अग्रसर होता हुआ। त्रिशा DRB 11 बुल्ढाना इस 4 रन के साथ बढ़ती और रन संख्या 83 रन, 83।
अभी भी 9 गेंदों का खेल आना शेष। शफीक फिर से एक बार तैयार, राइट आर्म राउंड द विकेट, फिर से एक बार फुल टॉस गेंद, इस बार कवर के क्षेत्र में फील्डर मौजूद, थोड़ा सा फंबल, लेकिन दूसरे रन से नहीं रोक पाएंगे और अंपायर का इशारा चाहिए होगा। शायद उनके हाथ से गेंद छूट चुकी थी जब उन्होंने स्टंप पर लगाई। थंबाड़ा थर्ड अंपायर की ओर। ठीक. तर एक महत्त्वपूर्ण सूचना प्रेक्षकांसाठी, अंतिम दिवशी जे प्रेक्षक मैदानावर येतील, प्रेक्षक गॅलरीमध्ये ज्यांनी कॅचेस पकडल्या त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रत्येक कॅचसाठी AR मोबाईल शॉप यांच्याकडनं इयरबड्स आपल्याला क्वालिटी दर्जाचे दिल्या जातील. AR मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून प्रेक्षक गॅलरीमध्ये कॅचेस पकडावे लागतील. और रनआउट के रूप में लगता हुआ ये तीसरा झटका, अंपायर का इशारा आता हुआ। विक्की मुंबईकर रनआउट होकर वापस जा रहे हैं। नए बल्लेबाज आशीष महरुल। ओमी केने एक एंड से काफी जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं और एक एंड से विकेट खो रहा है यहाँ पर त्रिशा DRB 11 बुल्ढाना। रन संख्या हो चुकी है 83 रन, 83 रन। नए बल्लेबाज आशीष ओमी का साथ देने के लिए गए हैं। बिल्कुल इन्होंने दर्शी नहीं लगाई है बल्लेबाजी की, अपने काफी जबरदस्त शॉट्स खेलने को देखने को मिल रहे। और द कवर इनसाइड आउट, लेग स्टंप के ऊपर मिड विकेट के क्षेत्र में। शफीक फिर से एक बार तैयार, इस बार गति में परिवर्तन, बड़ा शॉट खेलने का प्रयास था, अंदरून किनारा लगकर गेंद मिड विकेट क्षेत्र में जाती हुई। इस बार काफी अच्छी फील्डिंग, केवल एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 85 रन, 85 रन। अभी भी 7 गेंदों का खेल आना शेष, देखना है कहां तक अपनी टीम का स्कोर पहुंचा पाते हैं। ओमी केने, नए बल्लेबाज आशीष पहुंचे बीच मैदान पर, सामना करेंगे शफीक का, जो कि थोड़े से महंगे साबित हुए। अब तक 28 रन दे चुके अपने 1.5 ओवर में। शफीक इस बार और द विकेट, इस बार काफी अच्छी गेंद, बल्लेबाज से थोड़ा सा दूर रखा, हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया था, दूसरे रन का प्रयास, लेकिन थोड़ा सा फंबल और दूसरा रन पूरा कर देंगे। इसी के साथ ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद 87 रन 3 विकेटों के नुकसान पर त्रिशा DRB 11 बुल्ढाना। ओवर का खेल शुरू होने वाला है। दूर वाले छोर से फिर से एक बार विकास जाधव, पहला ओवर काफी अच्छा किया था उन्होंने, 1 विकेट लेकर।
काफी जबरदस्त शॉट, फिर से एक बार ओमी के बल्ले से निकलता हुआ। बार बार खराब गेंदे कर रहे हैं उनको गेंदबाज लगातार फुल टॉस गेंदे कर रहे हैं, जिसका फायदा उठा रहे ओमी। और बढ़ती हुई रन संख्या 93 रन, 93 रन। बढ़ती रन संख्या 93 रन। ओम भी पहुंचे 72 रनों पर, केवल 29 गेंदों का सामना करके बना रहे हैं उन्होंने 72 रन, जिसमें 6 चौके और 5 छक्के शामिल। काफी जबरदस्त बल्लेबाजी। आखिरी T20 मुकाबले ने जिस प्रकार की बल्लेबाजी अभिषेक शर्मा ने की थी मुंबई में, बिल्कुल उसी प्रकार की बल्लेबाजी ओमी केने द्वारा शतक लगाया था अभिषेक शर्मा ने आखिरी T20 मुकाबले में। मुंबई ने देखा होगा आपने, बिल्कुल उसी प्रकार की यहां पर बल्लेबाजी ओमी केने द्वारा। अब तक का इस टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर, अभी भी 5 गेंदों का खेल आना शेष। देखना इस 5 गेंदों में कहां तक पहुंचा पाते हैं अपने टीम के स्कोर को ओमी केने। विकास जाधव फिर से एक बार तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। इस बार काफी अच्छी गेंद लोअर फुल टॉस गेंद कवर के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, काफी जबरदस्त फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो, केवल 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ बढ़ती हुई संख्या 94 रन। अभी भी 4 गेंदे आना शेष। इस बार नए बल्लेबाज सामना करेंगे आशीष मेहरोल। आशीष के लिए भी राउंड द विकेट आने का फैसला विकास द्वारा। इस बार काफी अच्छी गेंद, लेग कटर गेंद, गति में परिवर्तन, जबरदस्त ये मिश्रण अपनी गेंदबाजी में विकास द्वारा इस बार नजर आया और एक बिंदी गेंद निकालने में कामयाब। मानो सोने की तरह ही बिंदी गेंद आखिरी के इस ओवर में। अभी भी केवल 3 गेंदें आना शेष है। रन संख्या हो चुकी है 94। देखना है अपनी टीम का शतक पूरा कर पाते या नहीं दोनों ही बल्लेबाज। विकास फिर से एक बार तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद थी, इस बार ब्लॉक होल में गेंद, हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया था लेकिन अलॉन्ग द कारपेट गेंद जाती हुई मिडिल क्षेत्र में। इस बार थोड़ा सा बैकअप भी नहीं और मिस थ्रो हो चुका है, जिसके कारण 2 रन चुराए। तीसरे रन के प्रयास में रन आउट होकर वापस आ रहे हैं आशीष। स्ट्राइक देना चाहते थे ओमी को, लगता हुआ ये चौथा झटका। आणखी एक प्रेक्षकांसाठी सूचना असेल जी सर्व समालोचकांनी दररोज द्यायची आहे। जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही प्रेक्षक आपली सजावट करून येतात, खास करून सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीचे जे फॅन आहेत ते रंगीबिरंगी असं वेशभूषा करून येत असतात। अशा क्रेझी फॅनना 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल। समाधानजी जाधव सर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येईल। सॅम भाई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल। त्यामुळे प्रेक्षकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि समालोचकांनी सातत्याने या सूचना द्याव्यात। धन्यवाद ओम। तो काफी अच्छी खुशखबरी यहाँ पर प्रेक्षकों के लिए। वेशभूषा अगर कोई करके आता है जो अपना इस बार काफी अच्छी गेंद, फिर से एक बार खेला उसे लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद, मिस फील्डिंग, खराब फील्डिंग, बार बार खराब फील्डिंग की बदौलत रन संख्या अब पहुंची के 100 रनों पर। फटाके फोडणाऱ्या पोरांना हॅलो, टेंटवर पडणार नाही याची काळजी घ्या।
फटाके फोडा, एन्जॉय करा, फक्त टेंट पहा. प्रेक्षकांनी बाहेर यायचंय मैदानाच्या. चला ते बाहेर सरका. त्रिशा 11 इस बार हवा में गेंद, दूसरे रन का प्रयास हो रहा है और 2 रन पूरे कर लेंगे. और नो बॉल का इशारा भी आता हुआ. थर्ड अंपायर की ओर रिव्यू किया है इस नो बॉल को गेंदबाज ने. देखना है अंपायर का क्या इशारा आता है. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया खाली फोडाचे फटाके कोणाच्या अंगावर उडू देऊ नका त्या ठिकाणी, नाहीतर पोलिसांना पाचारण करण्यात येईल. लक्षात घ्या. टेंटवर कोणी फटाके फोडू नका. वातावरण व्यवस्थित ठेवा. जरा वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करू नका. नो बॉल का इशारा और फ्री हिट. कुल मिलाकर 3 रन मिलेंगे इस गेंद पर. और इस 3 रन के साथ अब बढ़ती रन संख्या 103 रन. अभी भी आखिरी गेंद आना शेष इस इनिंग की. इस बार फुल टॉस गेंद फिर से एक बार सीधा फील्डर के हाथों में जाती है, लेकिन ये फ्री हिट है. विकेट नहीं होगा इसमें और केवल 1 ही रन मिलेगा. इसी के साथ इस इनिंग का खेल समाप्त होता है और रन संख्या पहुंची 104 रनों पर 4 विकेटों के नुकसान पर, जिसमें ओमकार केनी ने बनाए 80 रन 33 गेंदों का सामना करके, जिसमें 4 चौके, माफ कीजिएगा 7 चौके और 5 छक्के. ओमी आपण कृपया मंचाकडे यायचं आहे. एक विध्वंस केला या इनिंग मध्ये. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर ओमी केनीच्या बॅटिंग साठी. आणि हा सामना आदरणीय आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड बघत होते. 20 धावांवर झेल सुटला हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर ओमीने विध्वंस केला. म्हणजेच क्रीडा प्रकारावर चांगलं प्रेम आदरणीय भाऊंचं आहे. ओमी, एक प्रश्न असेल, कसं वाटलं या मैदानावर आमच्या आदरणीय आमदार साहेबांचं हे आयोजन, हे नियोजन, काय सांगशील याबद्दल?
नक्कीच एवढे वर्ष मी ही स्पर्धा लाईव्ह बघितली. आज पहिल्यांदाच आलोय बुलढाणा जिल्ह्यात आणि खूप चांगलं वाटलं खेळताना. खूप चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे आणि ही स्पर्धा नक्कीच खूप मोठ्या लेवलची आहे. तुला वाटते का विदर्भाचा वर्ल्ड कप होतोय? नक्कीच. तर आम्हाला सुद्धा असंच पाऊस वाटेल. थोडासा थकलेला आहे, दमला, पण वेल प्लेट चॅम्प जोरदार टाळ्यांचा गजर आपण ओमीसाठी करूयात. सन्माननीय संभाभाऊ यांच्याकडनं 2100 रुपयांचं पारितोषिक आहे ओमी केनीसाठी. कृपया ओमी ते स्वीकारायचं आहे. आपण काय बरसला हा खेळाडू. एक वेगळ्याच दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली ओमी केनीच्या माध्यमातून. विध्वंसक खेळ बघा, भाऊंनी मोजून पाहले, 2000च दिले आहेत, 2100 सांगितले होते. अतिशय पारदर्शक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात असाच विकास झाला. ना खाऊंगा ना खाने दूंगा, हे खासियत आहे भाऊंची. तर वेल प्लेट चॅम्प ओमी केनी. अगदी काही क्षणात दुसरा डाव. तुम्ही आमचे मार्गदर्शक आदरणीय पराग सर, समवेत आमचे सहकारी समालोचक अनिकेतजी यांचा गोडाबाज ऐकला. आणि मी आर्जोम आपणा सर्वस्त क्रीडा रसिकांचं माननीय धर्मवीर आमदार कार्यसम्राट आमचे मार्गदर्शक आदरणीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर सन्माननीय युवा सेना युवा नेते, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी युवा सेना सदस्य सन्माननीय मृत्युंजय भैया गायकवाड, समवेत सन्माननीय युवा सेना शहर प्रमुख आदरणीय श्रीकांत भैया गायकवाड, आदरणीय नगरसेवक नगर परिषद बुलढाणा सन्माननीय आशिष भाऊ जाधव, धर्मवीर यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराजदादा गायकवाड, या सर्वांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आयोजन समिती सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, आदरणीय पवनदादा भालेराव, सन्माननीय बाळाजी देशमुख, प्रसादजी फदात, उमेशजी बर्डे, या सर्वांच्या नियोजनात आयोजनात आपल्यासमोर येते आहे धर्मवीर आमदार चषक 2025 विदर्भाची चॅम्पियन ट्रॉफी प्रेक्षकांच्या भेटीला. आणि खास प्रेक्षकांसाठी, प्रेक्षकांच्या आग्रहाखातर काहीतरी या विदर्भातील प्रेक्षकांना, बुलढाण्यातील क्रीडा रसिकांना नवीन दाखवण्याचा हेतू नेहमीच धर्मवीर आमदार साहेबांच्या माध्यमातून राहिला आहे. याच माणसाने प्रथमतः विदर्भामध्ये अगदी 10 वर्ष 7-8 वर्ष अगोदर मोहम्मद अझरुद्दीन यांना सुद्धा आणलं होतं. आणि आज आदरणीय धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगण्यास आनंद होतोय की धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम दिवशी, अंतिम मॅचसाठी खास आपल्यामध्ये भारताचे स्फोटक सलामीवीर, ज्यांनी भारताला चांगल्या विध्वंसकतेने कसं खेळावं याचा एक प्रत्यय दाखवला, असे भारताचे माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग यांच्या समवेत भारतीय महिला टेनिस बॉल, महिला क्रिकेटमधली एक सर्वोत्तम कर्णधार, जिने विदेशातही जाऊन सक्सेस मिळवलं, चांगल्या प्रकारे लीड केलं, असा मिथालीजी राज, ह्या सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतील. त्यामुळे काल वीरेंद्रजी सेहवाग यांची आपण आठवण केलीच, परंतु महिलांसाठी सुद्धा काहीतरी असावं इतकं दूरदृष्टी ठेवणारं हे व्यक्तिमत्व. त्यांनी आज सकाळी आल्याबरोबर आम्हाला सूचना दिल्या की मिथालीजी राज ह्या सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत. तर अतिशय एक सुवर्ण योग या धर्मवीर आमदार चषक 2025च्या माध्यमातून. सुरुवातीला जेव्हा आमची चर्चा झाली होती सन्माननीय आमदार साहेबांसोबत, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण आमदार चषक या वर्षी न घेता पुढच्या वर्षी घेऊ. परंतु त्यानंतर विजयदादा दुर्ने असतील, पवनदादा भालेराव असतील किंवा संपूर्ण आयोजन समिती असेल, त्यांनी आग्रह धरला की आमदार चषक व्हायला पाहिजे आणि तो दरवर्षी आपण करूयात. सुरुवातीला भाऊंनी थोडीशी माघार घेतली, परंतु त्यानंतर आता ते हिरिहिरीने सहभाग नोंदवत आहेत. म्हणजे जर एखाद्या गोष्टीकडे लक्ष घातलं
तर मग त्यामध्ये पूर्ण लक्ष घालायचं, ही खासियत या व्यक्तिमत्वाची. मॅचला होते सुरुवात दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावात ओमी केनीचा विध्वंस, दुसऱ्या डावात प्रशांत शुक्ला अँड कंपनी बरसेल का बघायचंय. आशिष मेहरुल बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. आशिष मेहरुल एक दर्जेदार असे वेगवान गोलंदाज, ज्याने सातत्याने भारतातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपली छाप टाकली. नवी मुंबईचा वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पविलियन एंड कडून. व्हाईट बॉलचा इशारा. शफिक शेख आणि अनिकेत ताकवणे, इंदापूर पुणे परिसरातील शफिक शेख, दुसऱ्या बाजूला अनिकेत जे पुणे जिल्ह्याला बिलॉंग करतात. दोन्ही पुणे जिल्ह्यातील खेळाडू शफिक आणि अनिकेत ताकवणे सलामीवीर. समोर मुंबईचे आशिष मेहरुल. आणखी एक चांगला बॉल लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय. आशिष मेहरुलची ही खासियत आहे, सुरुवातीला 2 वर्ष अगोदर तो विदर्भात प्रथमतः आला होता अर्जुन सामाजिक संघटना बुटीपुरी नागपूर या स्पर्धेत खेळण्यासाठी, आणि त्या स्पर्धेत तर अक्षरशः विकेटचा पाऊस पडला होता आशिषने. या आधीच्या स्पर्धेत सुद्धा तो धर्मवीर आमदार चषक खेळलाय, त्यामुळे या खेळपट्टीचा एक्सपिरियन्स आहे. अनिकेत सानपची त्याला जोड लागेल, नक्कीच त्यालाही या खेळपट्टीवर खेळण्याचा एक्सपिरियन्स. रिव्हर्स खेळलाय, गॅप मध्ये बॉल, आउटफील्ड फास्ट आणि बॉल चाललाय आता थर्ड मॅनला सीमा पार. येतोय या बॉलवर शफिकच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद. चौकार. खातं उघडलं शफिक शेखचं चौकाराच्या मदतीने आणि टीमची धावसंख्या पोहोचली 5 धावांवर. फुलटॉस बॉल समोर मारलाय मिडॉनला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक निर्धाव बॉल, डॉट बॉल येतोय. 1 रन येईल या बॉलवर. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावते. 6 धावा. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आता अनिकेत ताकवणे, पुणे जिल्ह्यातील एक दर्जेदार असा आक्रमक बॅटर. याही खेळाडूने काही प्रमुख स्पर्धांमध्ये चांगली बॅटिंग केली आहे, परंतु आज धर्मवीर आमदार चषक विदर्भाच्या या मैदानावर जिजाऊंच्या जिल्ह्यात कशा प्रकारे कामगिरी करेल यावर प्रेक्षकांची खास नजर. लक्ष जरूर मोठं आहे 105 धावांचं, परंतु लढावं लागेल या ठिकाणाहून. ती क्षमता या टीम मध्ये आहे. सूरज कोराम, प्रशांत शुक्ला, विशाल गुंजाळ सारखे मातब्बर या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आडव्या बॅटने लपेटलाय, सांगतोय अनिकेत नाव करायसाठी आलो, नाव करून जाईल. बॉल सीमा पार, पंचांचा इशारा. हे सिक्सर, षटकार. असताना यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप आशिष मेहरुलचा. हा डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्त. जशास तसं प्रत्युत्तर देत असताना या लढतीमध्ये टीम शिवराणा 11 चांडोळ चांगली कामगिरी. एका बाजूला सन्माननीय सागरजी शिरसाट आणि निशांजी बागवान यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला या लढतीमध्ये पाहायला मिळतो शिवराणा 11 चांडोळ, जो याआधी जो धर्मवीर आमदार चषक 2024 झाला होता त्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत प्रवेश मजल मारली होती या टीमने. एकूणच चांगली कामगिरी राहिली होती या आधीच्या स्पर्धेमध्ये. या टीमचे संघमालक सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांचे कट्टर समर्थक धार परिसरातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील गुजर आणि चांडोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ धनावत यांच्या माध्यमातून ही टीम बारा धावा, 1 षटक समाप्त. चांगली सुरुवात या सामन्याचा आनंद घेत असताना या स्पर्धेचे शिल्पकार धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड, समवेत शिवसेना नगरसेवक नगर परिषद बुलढाणा सन्माननीय आशिष भाऊ जाधव, शिवसेना
युवा सेना शहर प्रमुख सन्मान्य श्रीकांतदादा गायकवाड, विजयभाऊ धुर्णे आणि समस्त मान्यवर मंडळी, सर्वांचं स्वागत. पडल्यानंतर बाहेर निघणारा हा बॉल बॉलिंग ट्रॅकवर धर्मवीर आखाडा एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. DN नगर अंधेरी मुंबई परिसरातील हा दर्जेदार फिरकीपटू अनिकेत सानप, फिरकीचा जादूगर, DN नगर अंधेरी परिसरातला हा खेळाडू ज्याने भरपूर व्यावसायिक स्पर्धा गाजवल्या उमर 11 या टीम कडून खेळत असताना. आणखी एक बॅकफुटला जागा बनवली, कट केलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंटला आणि चांगला स्टॉप केल्यानंतर बघा अनिकेत सांगतात की चांगला स्टॉप तुम्ही केलाय, आता गडबड करू नका, एक रन येईल ते येऊ द्या. ही अनुभवी खेळाडूची खासियत असते. त्यांना माहिती आहे की कुठल्या क्षणात कशा प्रकारे डाव टाकायचे. पण तो समोर जे युवा खेळाडू आहेत शफिक आणि अनिकेत ताकवणे, त्यांनी या मॅच मध्ये बिलकुल संघर्षाचा शंखनाद केलाय. ते सुरुवातीपासूनच हल्ला करण्याच्या तयारीत दिसत आहेत. अनिकेत सानप, DN नगर अंधेरी मुंबईचा हा फिरकीचा जादूगर, दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे. आता डावखुऱ्या हाताचे बॅटर समोर आहेत. डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू, हे बॅटल चांगलं रंगेल. ओ यावेळी सरळ बॉल होता, स्पिन साठी खेळले, वेग वाढवला होता. आता ओव्हर थ्रो होतोय, ही चूक झाली आहे विशाल शहाकडनं. विकेट किपर आहेत विशाल शहा या टीमचे कर्णधार. तोपर्यंत सिंगल या बॉलवर मिळेल. बाईकच्या स्वरूपात हा सिंगल पंच शुभमजी गाडे यांचा इशारा येतोय. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 14 धावा. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने धावा करायचे. 39 बॉलमध्ये 91. अजूनही 91 रनची गरज. मागच्या मानाचा शिवछत्रपती चषक सन्माननीय हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषजी बांगर साहेब यांच्या माध्यमातून जी स्पर्धा हिंगोलीमध्ये पार पडली त्या स्पर्धेचा विजेता आहे विशाल शहा यांचा संघ, जो फिल्डिंग करतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल. अनिकेत सानप या आधी सुद्धा या खेळपट्टीवर खेळले आहेत. ती 2019 ची स्पर्धा, त्या स्पर्धेचं पारितोषिक 5 लाख रुपये होतं. त्या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाले होते नॅशनल 11 या टीम कडून. पायावर टाकला, दांडी गुल, बॅटर बाद होतील. थोडेसे ऑप्शनच्या बाहेर शफल झाले आणि यष्ट्यांचा वेध घेतला. शफिक शेख होतायत बाद. पहिला धक्का शिवराणा 11 चांडोळ या टीमला. लागत असताना ऑप्शनच्या खूप बाहेर चालून गेले होते बॅटर शफिक आणि यष्ट्या दिसल्या, त्या यष्ट्यांचा सरळ निशाणा साधला. अजिंक्य गोळे न्यू बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. शिवराणा 11 चांडोळ संघाकडून आणखी एक पुणे जिल्ह्यातला नावाजलेला हा युवा सितारा बॅटिंगसाठी येतोय. पहिल्या डावात जर बघितलं तर चांगली बॅटिंग केली त्रिशा 11 या टीमसाठी. आणि भाऊंनी सांगितले की 20 धावांवर झेल सुटला होता ओमी केनीचा, त्यानंतर त्याने 80 धावा कुठल्या म्हणजे 60 धावा त्यानंतर काढल्या त्याने. 5 षटकार 7 चौकाराच्या मदतीने. आणि तेच म्हणतात ना क्रिकेटमध्ये चुका, परंतु त्या चुकांमधून शिका. आणि इतक्या मोठ्या लेवलला जर ओमी केनी सारख्या इन्फॉर्म बॅटरचा झेल सुटला, त्यानंतर तो कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे त्याने बुलढाण्यातील प्रेक्षकांना दाखवलं, त्याची चुणूक दाखवली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला स्टॉप यावेळी विकेट किपर विशाल कडून पाहायला मिळाला. कारण जेव्हा आय व्ह्यू लॉक होतो त्यावेळी बॉल अडवणं कठीणच काम असते. डॉट बॉल येतो. या षटकात चांगली गोलंदाजी. अनिकेत सानपने फक्त 1 रन खर्च केली या मैदानावर. 1 विकेट प्राप्त करत असताना या लढतीमध्ये 14-1 सुवर्ण शिवराणा 11 चांडोळ. 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 36 बॉल मध्ये करायचे 91 धावा. कृपया गेट समोर कोणत्याही गाड्या पार्क करू नका. आपली पार्किंगची व्यवस्था समोरच्या मैदानात केलेली आहे. तर गेट समोरील गाड्या आपण जर पार्क केल्या असेल कृपया हटवायच्या आहे.
धन्यवाद. तर 2 षटक समाप्त, 14-1. खास प्रेक्षकांना नम्रतेची विनंती असेल की प्रेक्षक हो, गेट समोर आपण ज्या आपल्या टू व्हीलर पार्क केल्या असतील, आपल्या कार्यकर्त्याचे असतील, आपल्या समर्थकांचे असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल की कृपया रहदारीमध्ये थोडीशी अडचण होते, ते बाजूच्या मैदानामध्ये आपल्या बाईक्स टू व्हीलर पार्क करा, ही नम्र विनंती. 14-1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 बॉलमध्ये 91 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एक वेळ आशिष मेहरुल यावेळी लॉप करण्याचा प्रयत्नात बॉल हवेत. ओमिकेनी पाठलाग करतायत परंतु दूर राहतील बॉलच्या. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न, सहजतेने ह्या 2 रन कंप्लीट होतील. आशिष मेहरुल मुंबई परिसरातून याही खेळाडूने एक व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप टाकली. अनेक मोठमोठ्या टीम मधून अनिकेत सानप असेल, आशिष मेहरुल असेल आणि तिसरा गोलंदाज जो या टीम मध्ये एक्सपिरियन्स असल्यामुळे आहे तो ऐश्वर्य सुर्वे. तो काही काळात आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. एकूणच जर बघितलं तर चांगली स्टार कास्ट पाहायला मिळते आज त्रिशा 11 संघाकडे. शिवराणा 11 चांडोळ संघाकडे सुद्धा अनुभवी खेळाडूंची कमी नाहीये. रिवतचा प्रयत्न, सरळ विकेट कीपरच्या हातात वेगाने बॉल चाललाय. आशिष मेहरुलची खासियत आहे, तो दोन्ही बाजूला एकाच टप्प्याहून बॉल वळवू शकतो आणि वेगवेगळ्या बॅटरसाठी वेगवेगळी आयडियल लेंथ त्याच्याकडे आहे. त्यामुळे या खेळाडूचं सक्सेस चांगलं राहिलं मागच्या काही कालावधीत. टप्प्याचा बॉल, शॉर्ट ऑन पुल, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे फक्त सिंगल मिळेल. सतरा धावा, 1 गडी बाद. 33 बॉल मध्ये 88 रन करायचे आहेत. शिवराणा 11 चांडोळ या संघाला त्रिशा 11 संघाची चांगली बांधणी या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय संजीव गायकवाड यांचे कट्टर समर्थक, सन्माननीय सागरजी शिरसाट आणि निशादजी बागवान यांच्या माध्यमातून ही टीम आपल्यापर्यंत पोहोचली. बॅकफुटला जात चांगला पंच, गॅप मध्ये बॉल, डीप कव्हरला प्रचंड वेगाने आउटफील्ड फास्ट, सीमा पार, 4 चौकार. असताना अशा चौकारांची गरज आहे, बाउंड्रीज पाहिजेत शिवराणा 11 चांडोळ संघाला. मग त्या कशाही प्रकारात येऊ, कशाही स्वरूपात येऊ, त्याची गरज आहे. गरजेच्या वेळी एक चांगला फटका, अजिंक्य गोळेने खातं उघडलं चौकाराच्या मदतीने. वैयक्तिक धावसंख्या 21 ला पोहोचली. रिवर्स कनेक्शन, खास बॉल चालला, एक टप्पा खास, सीमा पार, चौकार. दोन्ही फटके एकाच दिशेने, परंतु फटका वेगळा होता. एक बॅकफुट पंच तर एक रिव्हर्स स्वीप. प्रॉपर टायमिंगने दोन्ही फटके, गॅप होता त्या गॅपला हेरलं. आता त्या गॅप मध्ये थोडासा कव्हर करण्याचा प्रयत्न कर्णधार विशाल शहा करतायत. अनिकेत काहीशा सूचना करतोय, त्याचा एक्सपिरियन्स नक्की कामाला येईल टीमला. एक खेळाडू आता एक्स्ट्रा कव्हरला आणि कव्हर लावलाय डीप मध्ये. मिड ऑफ सुद्धा आतमध्ये आहे. स्लॉक स्वीप साठी अपील आहे, लेग बिफोर. जे बाद ठरवलं नाही या स्पर्धेमध्ये आपण, कारण या गोष्टीमुळे वाद होऊ शकतात. लेग बाईटचा इशारा पंच घोषित करतायत. अक्षयजी निर्मल या 1 रनच्या मदतीने स्पेल समाप्त होतोय. आशिष मेहरुलने 2 षटकात 23 धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवराणा 11 चांडोळ 26 ला 1. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 79 रनची गरज. 15.80 अर्थातच 16च्या सरासरीने प्रति षटक 16 धावा काढाव्या लागतील शिवराणा 11 चांडोळ संघाला जर ही मॅच जिंकायची तर शेवटच्या दिवसाला भाऊंच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग, भारताचा एक विध्वंसक सलामीवीर, भारताचा माजी क्रिकेटपटू, तसेच महिला क्रिकेटपटू, भारताची माजी महिला कर्णधार मितालीजी राज या मैदानावरती आपल्याला शेवटच्या दिवसाला दाखल होताना पाहायला मिळतील. तीन षटक समाप्त, 26 ला 1. शिवराणा 11 चांडोळ प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. या स्पर्धेच्या अंतिम दिवशी, अंतिम क्षणात, अंतिम मॅच साठी मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण प्रेक्षकांना आवडणारे खेळाडू धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या माध्यमातून भारताचे माजी क्रिकेटपटू, भारताचे माजी कर्णधार, भारताचे विध्वंसक सलामीवीर
वीरेंद्रजी सेवाग समवेत भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू आणि भारताच्या एक यशस्वी महिला माजी कर्णधार मिथालीजी राज ह्या आपल्यामध्ये दाखल होतील दिनांक 9 फेब्रुवारीला. म्हणजेच हा दिवस विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटसाठी आणि विदर्भ क्रिकेटसाठी सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. 26-1 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुरेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. जयपूर राजस्थान अकुटप्प्याचा बॉल हुक केलाय, टिक केलाय, बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार, षटकार. होता हुक करत असताना प्रॉपर टायमिंगने बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार पाठवला. बॅटर अजिंक्य गोळे बरसतायत या सामन्यात. जयपूर राजस्थानचे गोलंदाज सुरेश बिस्वाल आले बॉलिंग ट्रॅकवर आणि महाराष्ट्रात विदर्भात जिजाऊंच्या जिल्ह्यात स्वॅगने स्वागत केलं बॅटर अजिंक्य गोळेने. धावसंख्या 32 रन 32 षटकाराने सुरुवात करत असताना या षटकाची धर्मवीर आखाडा एन कडून सुरेश बिस्वाल. रिवर्स चांगलाच टायमिंग, परंतु डीप मध्ये थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी सजवला होता, त्यामुळे 1 रन सहजतेने मिळेल. चांगला थ्रो विशाल शहाने बॉल जज करत असताना अडवला हा बॉल, कारण त्यानंतर बॅकअप नव्हतं विशालकडे, दूरवर होतं बॅकअप. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड सिंगल या बॉलवर. एका बाजूला शिवराणा टीमच्या वतीने धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांचे कट्टर समर्थक धाड परिसरातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील गुजर आणि चांडोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ धनावत यांची टीम पाहायला मिळते. शिवराणा 11 चांडोळ. दुसऱ्या बाजूला धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांचे कट्टर समर्थक सागरजी शिरसाट आणि निशांतजी बागवन यांच्या माध्यमातून त्रिशा 11 ही टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. एकूणच 2 भाऊंच्या कट्टर समर्थकांची मधली ही लढत आहे. मैत्रीपूर्ण लढत होईल याची शक्यता. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, हवेत होता हा बॉल. हेलिकॉप्टर उडलं होतं परंतु तितकं दूर नाही गेलं. परंतु 9 तारखेला जे 2 हेलिकॉप्टर येतील ना, त्या हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी प्रेक्षक अलोट गर्दी करतील. वीरेंद्रजी सेवाग आणि मितालीजी राज यांचे जे हेलिकॉप्टर येतील ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावसंख्या धावफलकावर 34 षटकारानंतर चांगलं पुनरागमन जयपूर एक्सप्रेस. जयपूर राजस्थानचा गोलंदाज सुरेश बिस्वालचं. राजस्थान, गुजरात, काही काळात तुम्हाला कर्नाटका, ओडिसा, मध्य प्रदेश याही परिसरातले खेळाडू खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेत. आखुटप्प्याचा बॉल ट्रेडमार्क अजिंक्य गोळेच्या बॅटमधून बॉल डीप स्क्वेअर लेगला सीमा पार, पुल आणि बॉल गुल, षटकार. धावसंख्या 40 धावा, 40 रन. पुल करत असताना कनेक्शन, टायमिंग, ताकद, नजाकत, अजिंक्य गोळे आगीचेच गोळे बरसवतोय मैदानाच्या आतमध्ये. रिवर्सचा प्रयत्न थोडासा खाली राहिला. सुरेशचा हा बॉल, एका धावेचा प्रयत्न आहे आणि तो सिंगल मिळेल. 1 रन प्राप्त होत असताना 22च्या स्वरूपात या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 41. जशास तसं प्रत्युत्तर या लढतीमध्ये दिलं आहे शिवराणा 11 चांडोळ या टीमने सुद्धा. बिलकुल ते सांगतायत की आमच्यात जास्त स्टार नाही आहेत, परंतु आम्ही ही स्पर्धा स्टार बनण्यासाठी खेळायला आलोत. स्टार एका दिवसात बनत नसतात, ते तुमच्या मेहनतीने बनतात. स्टार इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडियाच्या लाईक्स आणि कमेंटने बनत नसतात. स्टार मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर बनत असतात. तो परफॉर्मन्स अजिंक्य गोळे सध्या देतोय. हेलिकॉप्टर खोदून काढत असताना यावेळी अनिकेत डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. 2 रनच्या मदतीने
4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवराणा 11 चांडोळ धावसंख्या 43-43. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15.50च्या सरासरीने 62 रन करायचे आहेत. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, हा सामना बिलकुल शेवटच्या षटकामध्ये जाईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. प्रेक्षकांसाठी खास मेजवानी शेवटच्या दिवसाला जे आपण बघतो स्टेडियमच्या आतमध्ये वेशभूषा धारण करून जे प्रेक्षक येतात, सचिन तेंडुलकरचा एखादा एक चाहता असेल, MS धोनीचा चाहता असेल, तशा प्रकारचे जर प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसले तर त्यांना 11,000 रुपयांचा पारितोषिक आहे. तसेच जो क्षेत्ररक्षक एक उत्कृष्ट कॅच प्रेक्षक गॅलरीत घेईल त्याच्यासाठी सुद्धा एक प्रत्येक कॅचसाठी बक्षीस असेल. तर मोठ्या संख्येने शेवटच्या दिवसाला आमच्या सोबत या मैदानावरती जोडा. तसंच शेवटच्या दिवसाला भारतीय क्रिकेट संघाचे एक सलामी विध्वंसक फलंदाज, माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग, तसेच महिला माजी प्रशिक्षक, माजी कर्णधार, भारतीय महिला क्रिकेटपटू मितालीजी राज यांचं आगमन या मैदानावरती शेवटच्या दिवसाला होईल. भाऊंच्या माध्यमातून हे दोन्ही क्रिकेटपटू आपल्या भेटीला येणार आहेत. तर 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि आता या मॅच मध्ये बिलकुल पलटवार करण्याच्या तयारीत दिसतो आहे शिवराणा 11 चांडोळ. बॉलिंगसाठी ऐश्वर्य सुर्वे, DN नगर अंधेरी, नवी मुंबई पनवेलचा खेळाडू. ऑप्टनच्या बाहेर पनवेल मुंबईचे गोलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच अक्षयजी निर्मल यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलने सुरुवात या षटकाची. धावसंख्या 44. ऐश्वर्य सुर्वे याआधी सुद्धा या स्पर्धेत खेळले. मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली होती ऐश्वर्यकडून. अवे फ्रॉम द बॉडी, हवेत आहे बॉल. गॅप मध्ये सुद्धा डीप मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतील तोपर्यंत 2 रन प्राप्त करण्यासाठी पुरेसा वेळ होता. बॅटर अजिंक्य गोळे खेळतायत 9 बॉल मध्ये 23 वर 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने चांगली बॅटिंग टशनने फलंदाजी केली या खेळाडूने सध्या तरी. बॅटची कडा लागली आहे. फ्लाय स्लिपला अनिकेत सानप आहेत, त्यामुळे फक्त 1 रन. स्वतःवर नाराज आहेत थोडासा अजिंक्य. त्याला माहित होते की त्याच्या रेंज मधला हा बॉल होता, कारण एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होते. फक्त सर्कलला भेदायचं होतं अजिंक्यला, त्यामुळे तो नाराज दिसला स्वतःवर. धावसंख्या 47. ऐश्वर्य सुर्वे अनेक मोठमोठ्या टीम मधून खेळलेत. मागच्या वर्षी धर्मवीर आमदार चषक 2024 मध्ये KGN नागपूर या टीम कडनं ते खेळताना पाहायला मिळाले होते. धावसंख्या 47. 22 बॉल मध्ये 58 रन करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता अनिकेत. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलच्या खाली. पकडला यावेळी चेल आणि अनिकेत होतील बाद. ऐश्वर्य सुर्वे नेहमी विकेट टेकर राहतात आणि याही मॅच मध्ये पार्टनरशिप तोडली आहे. 33 धावांच्या भागीदारीला ब्रेक लावत असताना ऐश्वर्य सुर्वे. दुसरा धक्का शिवराणा 11 चांडोळ या टीमला.
आणि या स्पर्धेबद्दल आकर्षक बॅनरसाठी सुद्धा बक्षीस असेल, पारितोषिक असेल. जो प्रेक्षक आकर्षक या स्पर्धेबद्दल बॅनर बनवून आणेल त्याच्यासाठी एक खास बक्षीस असेल. तर नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी राहतील. जे खेळाडू चांगले वेशभूषा धारण करून येतील त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. जे खेळाडू जे प्रेक्षक चांगले बॅनर्स बनवून आणतील स्पर्धेबद्दल आकर्षक बॅनर त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. कॅचेस जर तुम्ही शेवटच्या दिवशी प्रेक्षक गॅलरीमध्ये पकडल्यात त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. म्हणजे पारितोषिकांची मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी. बॅटिंगसाठी शिरूर पुणे परिसरातील विध्वंसक बॅटर प्रशांत शुक्ला, NB ट्रॉफी पुणे स्पर्धेचा मालिकावीर हा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये दिसला या सीझन मध्ये. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला ऐश्वर्या सुर्वेने प्रशांतसाठी आणि फुटवर्क बिलकुल नव्हतं. खडे खडे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा. डॉट बॉल. सिरसा चॅम्पियन ट्रॉफी जी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये झाली त्याही स्पर्धेत या खेळाडूने कमालीची इनिंग साकारली होती. ती इनिंग आज पुन्हा एक वेळ प्रशांतला आठवावी लागेल. लीडिंग एज. हवेत आहे बॉल. ऐश्वर्या बॉलच्या खाली पकडलाय झेल आणि प्रशांत शुक्ला शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. कर्णधाराला खातही उघडता आलं नाही आणि ऐश्वर्याला मिळते दुसरी विकेट आणि लागतोय तिसरा धक्का शिवराणा चांडोळ संघाला. तर विकेट मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी विशाल गुंजाळ. आणखी एक या मैदानावर ज्याने मागच्या सीझन मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पुणे परिसरातला हा सितारा युवा फलंदाज जो ओळखला जातो फिनिशिंग टचेससाठी आणि ज्या फिनिशिंग टचेससाठी लांबच लांब फटक्यांसाठी विशाल ओळखला जातो. त्या लांबच लांब फटक्यांची खरी गरज या सामन्यात आहे. धावसंख्या 47 2 विकेट प्राप्त केल्या आतापर्यंत या लढतीमध्ये. ऐश्वर्या सर्वेने विकेट टेकर आहे. ऐश्वर्या कित्येकदा आपण नवा बॉल टाकताना पाहतो ऐश्वर्याला. आज नवा बॉल हाताळला अनिकेतने, आशिष मेहरुलने. त्यानंतर जुना बॉल अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत असताना ऐश्वर्या सुर्वे 4 रन देत 2 विकेट प्राप्त केल्या या षटकात. चांगली गोलंदाजी. पलटवार करत असताना ड्रिंक्स ब्रेक नंतर धावांच्या वेगाला ब्रेक लावला आहे त्रिशा 11 संघाच्या गोलंदाज ऐश्वर्याने. 19 बॉलमध्ये 58 करायचे आहेत. यानंतर होणारा सामना, या सामन्यातील पराजित संघ खेळेल शिवशक्ती 11 नागपूर या टीम सोबत. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न सिंगल सहजतेने मिळेल. या बॉलवर बॅकअप दूरवर आहे. आता दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा प्राप्त होतील. विकी मुंबईकर होते. 2 रनच्या मदतीने धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये करायचे 56 रन. शिवराणा 11 चांडोळ या टीमला रिक्वायर्ड रन रेट 18.67 चा लागतोय. अजिंक्य गोळे आणि विशाल गुंजाळला आता आक्रमण करावंच लागेल. चांडोळ 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 56 रन करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 18.67 म्हणजे 19 ची सरासरी गाठायचे. प्रति षटक 19 धावा. बॉलिंग ट्रॅकवर हिमांशु पाटील भिवंडीचा आणखी एक दर्जेदार गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल बॅकफुटवरून कट करत असताना गॅप मध्ये डीप मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विकीचं.
विकी मुंबईकर होते डीप पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅन होऊन जात असताना रन वाचवलेत. 1 रन या बॉलवर. या 1 रनच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते. आता विशाल गुंजाळ स्ट्रायकिंग एंडला. 17 बॉलमध्ये 55ची गरज या लढतीमध्ये. बॅटची कडा. विकेट कीपर विशाल शहाचे सेफ हँड. हिमांशु पाटीलला मिळते यश आणि आणखी एक धक्का लागतो शिवराणा 11 चांडोळ संघाला. बॅटिंगसाठी नवीन बॅटर आता अमोल येत आहेत, जे चांडोळ परिसरातील खेळाडू आहेत. शिवराणा 11 चांडोळ संघाकडून आता अमोल राजपूत बॅटिंगसाठी. सूरज कोराम सारखा एक दर्जेदार ऑप्शन या टीम मध्ये असताना त्याला आतापर्यंत बॅटिंगला न पाठवणे हा प्रश्न न समजण्यापलीकडचा आहे. कारण ज्या खेळाडूने मागच्या सीझन मध्ये या मैदानावर अर्धशतक झळकावलं होतं शिवराणा 11 चांडोळ टीम कडून खेळता असताना, तो अजून बॅटिंगला दिसला नाहीये. 50ला 4. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुटर येत चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. 1 रन दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि काय रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय. फैजल होते उपस्थित डीप एक्स्ट्रा कव्हरला. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 51. 51 रन. 15 मध्ये 54 करायचे आहेत. हिमांशु पाटीलची चांगली बॉलिंग. 9 तारखेला धर्मवीर आमदार चषक 2025च्या अंतिम दिनी अंतिम मॅच साठी आपल्यामध्ये दाखल होतील भारताचे स्फोटक सलामीवीर, भारताचे माजी क्रिकेटपटू तथा कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग. त्याचबरोबर महिला क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेट संघाच्या भारतीय माजी कर्णधार मिथालीजी राज ही प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल. रिवतचा प्रयत्न. चांगला बॉल पुन्हा एक वेळ अगदी रीचच्या दूर टाकला. यॉर्कर फेकला. बॅटरला खोदून काढण्यासाठी बिलकुल तयार केलं. सन्मानाने खेळून काढला हा बॉल अजिंक्य गोळेने. अजिंक्य गोळे सुरुवातीला आगीचेच गोळे बरसत होते, परंतु हिमांशु पाटील सांगतायत की अगर आप अजिंक्य गोले हो तो मैं भी भोले नहीं हूं. मी भी एक चालाक खेळाडू आहे, चतुर आहे. समोर मारलाय सरळ बॅटने. दुरी उंची पाहिजे तितकी पुरी. बॉल लॉंग ऑनला सीमा पार धडकला. षटकार. तो काय टायमिंग होता आणि बॅट मधला साऊंड सांगून गेला की कुठल्या दर्जाचा खेळाडू आहे अजिंक्य. अजिंक्य मन जिंकणारा खेळ करतोय. सामन्यात 31 धावांवर पोहोचलाय अजिंक्य. यावेळी पुन्हा रिवतचा प्रयत्न. चांगला स्टॉप विशाल शहाकडून. रिवतचा प्रयत्न होता, बॅटरच्या रीच पासून दूर टाकला हा बॉल. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. या षटकात आल्या 1 षटकार येऊन सुद्धा 8 धावा प्लस 1 विकेट. 12 बॉलचा खेळ शिल्लक 24च्या सरासरीने करायचे आहेत. 48 धावा शिवराणा 11 चांडोळ संघाला. तर शेवटच्या दिवसाला प्रेक्षकांसाठी जो प्रेक्षक एका हातामध्ये झेल पकडेल त्याला रिज्जू भाऊ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, तसेच प्रत्येक कॅचसाठी AR मोबाईल यांच्याकडून इयरबड्स असतील. आणि फायनलच्या दिवशी अंतिम सामन्याच्या दिवसाला जो फलंदाज 6 बॉलवरती 6 षटकार खेचेल त्यासाठी पवन भाऊ वालेराव यांच्याकडून 1,11,000 रुपयेचं पारितोषिक. बारा बॉल मध्ये 48 रन करायचे आहेत. अजून या लढतीमध्ये बॉलिंगसाठी ऐश्वर्या सुर्वे. ऐश्वर्याने या आधीच्या षटकात 6 रन देत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. चांगली बॉलिंग केली होती. अमोल राजपूत आता स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडू आणि 48. समोर टाकलेला बॉल
पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, फ्लाइटेड बॉल होता, डीप केला. डॉट बॉलने षटकाची सुरुवात 11 मध्ये 48 करायची आहेत या ठिकाणाहून शिवराणा 11 चांडोळ या टीमला. यानंतर होणारा सामना, या सामन्यातील पराजित संघ खेळेल शिवशक्ती 11 नागपूर या टीम सोबत. समोर टाकलेला बॉल चॉप करत असताना अलॉंग द कार्पेट खेळलाय. 1 रन सहजतेने मिळेल एक्स्ट्रा कव्हर मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक या सिंगलच्या जोरावर धावसंख्या पोहोचते 58 ला. 10 बॉलमध्ये 47 करायचे आहेत. अजिंक्य गोळेकडे ती क्षमता. 14 बॉलमध्ये 31 त्याने काढल्यात, परंतु या ठिकाणी 10 बॉलमध्ये 47 करायचे आहेत. फिल्डिंग चेंजेस करत असताना ऐश्वर्य मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळलाय. समोर हा पटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. एक रन, 9 चेंडू 45 धावा या ठिकाणून करायच्या आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल, बिलकुल चेंज ऑफ पेस जो ओळखता आला नाही बॅटर अजिंक्यला. चांगला बॉल पेश केला यावेळी. समोर आले होते फलंदाज, विचार होता ऑन साइडला फटका खेचण्याचा, त्यानंतर माइंड चेंज केला, परंतु तोपर्यंत बॉल निघून गेला. आणखी एक वेळ अक्रॉस द लाईन गॅप शोधलाय. चांगलं टायमिंग, परंतु विक्की मुंबईकर आहेत डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षक आहे विक्की. धावसंख्या धावफलकावर 61, 61. शेवटचा बॉल ऐश्वर्याच्या स्पेलचा. फक्त 10 रन खर्च केलेला ऐश्वर्याने आतापर्यंत. कमी गतीने टाकलेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी ऐश्वर्य सुर्वेची. 2 षटक 10 धावा 2 विकेट. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61 ला 4 शिवराणा चांडोळ. सहा बॉलमध्ये 44 करायचे आहेत. या सामन्यामध्ये धर्मवीर आमदार चषकाचा थरार. पहिला बॉल बिस्वाले आहेत. जयपूर एक्सप्रेस पहिला बॉल चॉप करत असताना थर्ड मॅनला बॉर्डरलाईनच्या पलीकडे चौकार. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लॉंग स्टॉपला चाललाय बॉल. सीमा पार. चौकार. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 नशिबाच्या साथीने येत आहेत. सुरेश बिश्वाल साठी आज बिलकुल दिवस चांगला दिसत नाही सध्या तरी. इनसाइड आउटचा प्रयत्न गॅप मध्ये मारलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकाकी झुंज दिली. अजिंक्य गोळे पोहोचलाय या 2 धावांच्या मदतीने 44 धावांवर. 20 बॉल मध्ये 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने आज अजिंक्यने मन जिंकणारा खेळ केलाय. बॅकफुटवरून कट करत असताना गॅप मध्ये विक्की आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा कॉल. पुन्हा एक वेळ रनआउटचा चान्स आणि आता
कुठल्या एंडला रनआउट हे बघावं लागेल. एक रन तर कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट होतील, बाद होतील फलंदाज. विकेट आली मैदानाच्या आतमध्ये आणि सॅक्रिफाय केली आपली विकेट. अमोल राजपूतने संघ सहकार्यासाठी त्याग केला विकेटचा. 5वा धक्का लागतो शिवराणा 11 चांडोळ संघाला. 45 वर आहेत अजिंक्य गोळे. धन्यवाद. तर बाद होत आहेत विकेट. जाता जाता मन जिंकून गेला अमोल राजपूत, कारण त्याला माहिती होतं की 50 होऊ शकते या ठिकाणी अजिंक्यची. रिव्हर्सचा प्रयत्न होता, बिलकुल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल, निर्धाव बॉल. तर रेफरलची मागणी केली आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमने. व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय. वैध बॉल ठरवला होता मुख्य पंचांनी आणि आता त्या बॉलला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल बॅटिंग करणाऱ्या टीमची, कारण 45 वर आहे या ठिकाणी फलंदाज अजिंक्य गोडे. जर हा बॉल वैध आला तर 1 बॉल शिल्लक असेल, जर हा बॉल वाईट आला तर मग 2 बॉल शिल्लक असतील. धर्मवीर आमदार चषक 2025 या सामन्याचा आनंद घेत असताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट, आमचे मार्गदर्शक आदरणीय धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, समस्त मान्यवर मंडळी. एक चेंडू आणि 33 रन करायचे आहेत. आणखी एक वेगवान बॉल. सुरेश बेसवालला शेवटी जाता जाता या सामन्यात वेग आणि लाईन लेंथ सापडली. 1 रन लेग बाईटच्या स्वरूपात आणि याच बरोबर हा सामना सहजतेने जिंकला आहे शिवराणा 11 चांडोळ संघाविरोधात खेळत असताना त्रिशा 11 या टीमने. अभिनंदन टीम त्रिशा 11. विक्की मुंबईकरचा झेल 20 धावांवर सुटला आणि त्यानंतर विक्की मुंबईकरने 80 धावांचा पाऊस पाडला लढतीमध्ये.